रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले, सुख झाले हो झाले, सुख झाले हो झाले, सुख झाले हो झाले.
बाप रघुमाधीवर बाप रघुमाधीवर जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा
मंदिराचं कौतुक केलं. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. बोला जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे
अलीकन ये माझे मना, अलीकन ये माझे मना, अलीकन
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती पांडुरंगा करो प्रथमा तोची दैवाचा पुतळा आणिक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करत आहेत. आणि हे स्वरूप सांगत असताना ज्याने अशा प्रकारची भक्ती साध्य केलेली आहे, ज्याला ही भक्ती प्राप्त झालेली आहे, त्यांच्या संबंधाने महाराज या अभंगातून उद्गार काढतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणलेला आहे असा असणारा तो भक्त हा मोठ्या दैवाचा पुतळा आहे असं महाराज म्हणतात. ज्याला भक्ती कळलेलीच नाही, ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणलेलाच नाही, असा मग दुसरा कोणीही असो, आणिक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. मग तो पंडित असो, शहाणा असो, तो कुणीही जरी असला तरी महाराज म्हणतात की तो माझ्या परीक्षेला उतरत नाही. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. भगवंताच्या नामाशी रूपाशी जो तादात्म्य पावलेला आहे, ज्याचं चित्त भगवंताशी एकरूप झालेलं आहे, अशा या भक्ताचं दास्यत्व करण्यामध्ये सुद्धा माझा उद्धार आहे. अशा पद्धतीचं महाराज या भक्तासंबंधीचे उद्गार काढतात. ज्याने अशा प्रकारची नवविध भक्ती जाणलेली आहे, तो शुद्ध अंतःकरणाचा आहे, तेव्हा असा असणारा भगवत भक्त खरोखर मोठा दैवाचा पुतळा आहे असं या अभंगातून महाराज प्रतिपादन करतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की या अभंगामधून महाराजांनी भक्ती ही साध्य रूपातही सांगितलेली आहे आणि साधन रूपातही सांगितलेली आहे. साध्य काय करायचे आहे? भक्तीच करायची आहे. आणि भक्ती साध्य करण्याकरता साधन कोणतं वापरायचं आहे? भक्तीच साधन वापरायचं आहे. अशी साध्य साधनामध्ये भक्तीच अशा प्रकारची सांगितलेली आहे. तुम्ही परमार्थ करा किंवा प्रपंच करा, पण त्याच्यामध्ये साध्य साधन हा भाव असतोच. साध्य साधन भाव असल्याशिवाय आपण प्रपंचही करू शकत नाही, साध्य साधन भाव असल्याशिवाय आपण परमार्थही करू शकत नाही. प्रपंचामध्ये साध्य साधन भाव लागतोच, पण गंमत अशी आहे की प्रपंचामध्ये जे साध्य असतं ते पुन्हा साधनामध्ये रूपांतरित होत असतं. जे साध्य असतं ते साधनामध्ये परिवर्तित होत असतं
जे साध्य आहे तेच पुन्हा साधन बनतं आणि पुन्हा दुसऱ्या साध्याकरता मनुष्य अशा प्रकारचा प्रयत्न करत असतो. परमार्थामध्ये मात्र तसं नाही बरं का. परमार्थामध्ये जे साध्य आहे तेच साधन आहे, जे साधन आहे तेच साध्य अशा प्रकारचे. साधन आणि साधनाची एकरूपता, साधन आणि साध्याची एकरूपता परमार्थामध्ये होत असते. प्रपंचामध्ये मात्र तसं होत नाही. प्रपंचामध्ये साध्य जे प्राप्त केलेलं असतं ते पुन्हा साधनामध्ये परिवर्तित होत असतं. बायको नाही, लग्न झालेलं नाही म्हणून बायको मिळवणं, बायको प्राप्त करणं हे जर साध्य असेल तर कदाचित अशा प्रकारचं त्याचं लग्न झालंसुद्धा, त्याला बायकोही मिळाली, बायको साध्य झाली, पण तीच बायको पुन्हा नंतर त्याचं साधन बनते. साधन केव्हा कशाकरता बनते? मूल होण्याकरता ती बायको साधन बनते. अशा प्रकारे म्हणजे परमार्थ प्रपंचामध्ये जे साध्य असतं ते साध्यसुद्धा पुन्हा अशा प्रकारच्या साधनेमध्ये परिवर्तित होत असते. पैसा मिळत नाही, लोक पैसा मिळवतात, पैसा मिळवण्याकरता प्रयत्न करतात. अनेक प्रकारची साधनं अशा प्रकारची लोक करतात. अनेक साधनाने लोक पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांचं साध्य काय आहे? पैसा प्राप्त करणं, धनाची प्राप्ती करणं, हे लोकांचं अशा प्रकारचं साध्य आहे. मग लोक काय करतात? कुणी नोकरी करतात, कुणी व्यापार करतात, कुणी शेती करतात, कुणी आणखी काही उद्योग करतात. अशा प्रकारचे उद्योग करून जे साध्य आहे तो पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण मिळवलेला पैसा जेव्हा जवळ येतो तेव्हा तो पैसा हा साध्य न राहता तो पैसा पुन्हा साधन बनतो आणि त्या पैशाच्या साधनाने तो इतरही अशा प्रकारच्या गोष्टी करत राहतो. व त्या साधनाने पुन्हा इतर गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतो. तात्पर्य असं आहे की प्रपंचामध्ये साध्य साधन भावाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा जे साध्य आहे ते साधनामध्ये अशा प्रकारचं परिवर्तित होतं. असे पुन्हा पुन्हा ही गोष्ट होते. पण परमार्थामध्ये मात्र तसं नाही. परमार्थामध्ये जे साधन तुम्ही वापरता ते साध्य रूपामध्ये तेच अशा प्रकारच्या स्थितीमध्ये राहतं आणि पुन्हा परमार्थामध्ये साध्य साधन भावामध्ये पुन्हा त्याची पूर्तता असते, त्याची आणखी पूर्णता असते, पुन्हा काही करावं अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी वृत्ती राहिलेली नसते. प्रपंचामध्ये तसं नाही आहे. साध्य प्राप्त केल्यानंतर पुन्हा काहीतरी करावंच वाटतं. साध्य जरी प्राप्त झालं तर ते साधनेमध्ये परिवर्तित झाल्यानंतर पुन्हा आणखी काहीतरी करावंच वाटतं. त्याच्यामध्ये पूर्णता नाही. प्रपंचामध्ये साध्य साधन भावामध्ये अशा प्रकारची पूर्णता कधीच असू शकत नाही, अगदी मरेपर्यंत नाही. मेला तरी त्याचा अशा प्रकारचा साध्य साधनाचा तो भाग संपत नाही. त्याला पुन्हा काहीतरी मिळवावंच लागतं. मिळवल्याच्या त्याच्या साहाय्याने पुन्हा आणखी काहीतरी करावंच वाटतं, असा तो भाग असतो. पण परमार्थामध्ये मात्र तसं नाही. तुम्ही भक्ती केली तर भक्तीच्या योगाने भक्तीच साध्य करायची आहे. तुम्ही योगसाधना केली, योगसाधनेच्या योगाने अशा प्रकारच्या भगवत स्वरूपाचं ज्ञान समाधी सुखाच्या द्वारे तुम्ही जेव्हा प्राप्त करता तेव्हा त्या ठिकाणी पूर्णता झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी ब्रह्म अशा प्रकारचं समजून घेतलं ज्ञानाच्या योगाने आणि तुम्ही ब्रह्मसाक्षात्कार एकदा तुम्हाला झाल्यानंतर न तस्य कार्य विद्यार्थी असे भगवान सांगतात. पुन्हा त्याला काही कार्य करण्याची, त्याला काही मिळवायची अशा प्रकारची अपेक्षा राहत नाही. तात्पर्य असं आहे की परमार्थामध्ये साध्य एकदा प्राप्त झालं की तेच साधन आहे, तेच साधन, तेच साध्य अशा प्रकारचं असतं आणि त्याच्यामध्ये पूर्णता असते. अशा प्रकारची पूर्णता भक्तीमध्ये कशी आहे हे महाराज या अभंगातून आपल्याला प्रतिपादन करतात. या अभंगातून सांगतात भक्ती हे साधनही आहे आणि भक्ती हे साध्यही आहे. आधीच्या स्वरूपातही अशा प्रकारची भक्तीच आम्ही केलेली आहे आणि भक्ती करत असताना आम्ही भक्तीच साध्य अशा प्रकारची केलेली आहे. तुका म्हणे भक्ती सुखरूप अंतीही सुखरूप आहे. साधन स्थितीमध्ये सुद्धा ते आनंददायकच आहे. साधन स्थितीमध्ये ती सुद्धा सुख देणारीच आहे आणि साध्य अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्या भक्तीचा विचार केला तर ती सुखरूपच अशा प्रकारची आहे, आनंददायक अशा प्रकारची आहे. असं त्या भक्तीचं स्वरूप महाराज या अभंगातून सांगतात. आणि हे सांगत असताना असा भक्तीचा जिव्हाळा ज्याने जाणला तो मोठा दैवाचा पुतळा आहे असं महाराज म्हणतात. अशी भक्ती म्हणजे काय? भक्ती कशाला म्हणतात? भक्ती म्हणजे काय? सामान्य दृष्टीने विचार केला तरी भक्ती याचा अर्थ श्रद्धा.
भक्ती याचा अर्थ अशा प्रकारचा आमच्या ठिकाणी असणारा विश्वास. भक्ती म्हणजे आणखी त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी असणारा विश्वास, श्रद्धा वगैरे. प्रत्येकाच्या ठिकाणी ही श्रद्धा असतेच, प्रत्येकाच्या ठिकाणी भक्ती आहेच, प्रत्येकाच्या ठिकाणी हा विश्वास असतोच. अगदी परमार्थ करणारेच फक्त भक्ती करतात असं नव्हे, किंवा त्यांच्याच ठिकाणी विश्वास असतो असा नव्हे, त्यांच्याच ठिकाणी श्रद्धा असते असाही भाग नाही. जे देवाला मानत नाही, जे धर्माला मानत नाहीत, जे शास्त्र मानत नाहीत, जे संतांना मानत नाहीत, असे नास्तिक मताचे असणाऱ्यांच्या ठिकाणी सुद्धा श्रद्धा असते, त्यांच्या ठिकाणी सुद्धा विश्वास असतो, पण तो विपरीत स्वरूपात असतो, एवढाच त्यातला भाग असतो. त्यांची जी श्रद्धा असते ती त्यांच्या बुद्धिवादावर असते, त्यांची जी श्रद्धा असते ती अशा प्रकारच्या आणखी तर्कावर असते, त्यांची जी श्रद्धा असते ती फक्त प्रत्यक्ष प्रमाणाला धरूनच त्यांची श्रद्धा असते. इतर गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो, इतर गोष्टी त्यांना पटत नाहीत. अशा प्रकारे ते म्हणतात की आम्हाला या अमुक गोष्टी प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवा तर आमचा या गोष्टीवर विश्वास आहे. ते म्हणतात आम्हाला अमुक गोष्ट अशा प्रकारची तर्काने सांगा, तर्काने पटवून द्या तर आमचा या गोष्टीवर विश्वास आहे. पण श्रुती असं सांगते की ज्याच्यावर अशा प्रकारचं आणखी जे साध्य करायचं आहे किंवा जे समजून घ्यायचं आहे, ज्याच्या संबंधाने आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, ते तर्कानेही जाणता येत नाही, ते बुद्धीनेही जाणता येत नाही. अशा प्रकारची त्याच्याही पलीकडची अशा प्रकारची गोष्ट आहे. स्वतः भगवान अर्जुनाला सांगतात, इंद्रियानी परान्याहू इंद्रियभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. अशा प्रकारे इंद्रियाच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, आणि बुद्धीच्या पलीकडे हे परमतत्व आहे. श्रुतीसुद्धा हे सांगते, नाही तर्केण मतिरा आपण या. तर्काने ही गोष्ट जाणली जाऊ शकत नाही, तर्काच्या सहाय्याने ती मोजता येऊ शकत नाही. तिथे तर्क चालत नाही, तिथे शब्द चालत नाही, तिथं प्रत्यक्ष चालत नाही, कोणतंच प्रमाण तिथे लागू पडत नाही. अशा प्रकारे मनवाचेच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, दृष्टीच्या पलीकडे, अशा प्रत्यक्ष प्रमाणाच्या पलीकडे असणारे ते परमतत्व आहे. अशा रीतीने त्याच्याकरता मग काय केलं? भक्ती साध्य केली. भक्तीच्या योगाने त्याला जाणण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात, मनवाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. आम्ही भक्तीचं माप तुला लावलं आणि भक्तीच्या मापाने तुला अशा प्रकारे आणखी मोजण्याचा प्रयत्न केला. भक्तीची या मापे मोजी तो आनंद, 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 भक्तीची या मापे मोजी तो आनंद. तिला श्रद्धा म्हणा, भक्ती म्हणा. भगवान 3 प्रकारची श्रद्धा सांगतात. त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनां स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. सत्व, रज आणि तम या 3 गुणाने युक्त असणारी ही श्रद्धा 3 प्रकारची असते. म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी ही श्रद्धा आहे. श्रद्धामयोऽयं पुरुषो यश्रद्धस्यैव सः. प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी भक्ती प्रत्येकजण करणारा आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी विश्वास असतोच. अहो श्रद्धा आहे, भक्ती आहे म्हणून तर आपण कीर्तनाला येत आहे ना.
म्हणून तर पंढरीची वारी करतो, म्हणून तर एकादशी करतो, म्हणून तर हरिपाठ करतो, म्हणून तर संतांना अशा प्रकारे आपण बसतो. हे श्रद्धेचंच स्वरूप आहे. पण अशी श्रद्धा असून सुद्धा आपली भक्ती फलीभूत का होत नाही? भक्ती पूर्णत्वाला का जात नाही? भक्ती पूर्ण अशा प्रकारची का अनुभवाला येत नाही? संत महात्मे जी भक्ती करतात तशा प्रकारच्या भक्तीतून त्यांना जो अनुभव प्राप्त झालेला आहे तो आम्हाला प्राप्त होत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की भक्तीमध्ये 4 प्रकारचे दोष मानले गेलेले आहेत आणि आमची अशा प्रकारची ही दोषग्रस्त भक्ती आहे. निर्दोष भक्ती नाही आमची. आमच्या ठिकाणची जी भक्ती आहे ती दोषपूर्ण आहे. भक्तीतले 4 दोष आहेत. त्यातला पहिला दोष आहे दंभ. दांभिक भक्ती असणं हा भक्तीतला मोठा दोष आहे. लोक भक्ती करतात पण देवा करता नाही, लोकांना दाखवण्याकरता. लोकांनी आपल्याला मोठं भक्त म्हणावं, लोकांनी आपल्याला संत म्हणावं, लोकांनी आपल्याला अशा प्रकारचं मानावं, अशा करता तो अशा रीतीने आपण भक्त आहोत असं जाणवतो आणि आपण भक्ती करतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कदाचित तो जगाला भुलवू शकतो पण देवाला भुलवू शकत नाही. अशा प्रकारे म्हणून तर महाराज म्हणतात, दंभे भक्ती करू सोंगदाऊ जना, अंतरी भावना वेगळाची. अशा दांभिक भक्तीच्या संदर्भात महाराजांनी खूप कठोर शब्दामध्ये अशा प्रकारच्या या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दंभाने भक्ती करूच नका. दंभ अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी त्या तुम्हाला जर भक्ती करायची असेल ना तर पहिला अशा असणारा त्यातला दंभ म्हणजेच दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे ढोंग. अशा रीती कथा करून या दावी प्रेमकाळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा, तुळशी खोवे काणी दर्भ खोवी शेंडी, लटके धरी गोंडी नासिकेची, टिळा टोपी माळा देवाचे गवाळ, वागवी ओंगळ पोटासाठी, कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमेविन डोळे गळताती, तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापासी गोविंद नाही नाही. दांभिक भक्तीचं हे फार मोठं उदाहरण महाराज आपल्या पुढे सांगतात. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारच्या भक्तीमध्ये दंभ असता कामा नाही. दंभ हा भक्तीतला मोठा दोष मानला गेलेला आहे. भक्तीचा दुसरा दोष आहे भक्तीमध्ये पापवासना असता कामा नये. पापाच्या दृष्टिकोनातून जर भक्ती तुम्ही केली तर ती भक्ती तुम्हाला अशा प्रकारची अधोगतीला नेण्याशिवाय राहत नाही. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण रावणाचं आहे. रावण हा भगवान शंकराचा मोठा भक्त होता. इतका मोठा अशा प्रकारचा भक्त होता की प्रत्यक्ष भगवान शिवाने त्याला आत्मलिंग दिलं होतं त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊ. असा तो मोठा भगवान शिवाचा भक्त होता. वेदाचे 4 भाग रावणाने केले होते. इतका तो विद्वानही होता. ब्रह्मकुलोत्पन्न होता. रावण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला होता. इतकं सगळं असलं तरी सुद्धा अशी भक्ती करून सुद्धा शेवटी तो रसातळाला गेला की नाही? का गेला? परस्त्री विषयी अभिलाषा, पाप वासना अंतःकरणामध्ये ठेवली आणि त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा मग तो अधोगतीला गेला. म्हणून पापवासना ठेवून जर भक्ती केली तर ती भक्ती फलीभूत होत नाही. ती भक्ती अशा प्रकारचे योग्य फळ देत नाही. उलट ती भक्ती अशा प्रकारची आणखी त्या तुमच्या नाशाला कारणीभूत ठरते. रावणाचा तर स्वतःचा नाश झाला पण त्याच्याबरोबर त्याने सगळ्या कुळाचाच नाश करून टाकला. अशा रीतीने ही स्थिती. म्हणून भक्तीमध्ये पाप वासना असता कामा नये. भक्तीमध्ये तिसरा दोष आहे भक्तीमध्ये कामना म्हणजे इच्छा ठेवून भक्ती करू नये. 99% लोकांची भक्ती ही इच्छा ठेवूनच भक्ती आहे. लोकांना असं वाटतं की आपण देवाची एवढी भक्ती करतो, उपास करतो, व्रत करतो, अमुक करतो, तमुक करतो, सगळं काही करतो, मग देवाने आपल्याला एवढं काही देऊ नये का? देवाने आपल्याला एवढं तरी आपलं ऐकू नये का? देवाने आपला असं तरी देऊ नये का? असं का करावं, तसं का करावं, असं लोक देवालाच नाव ठेवतात. आणि मग देवाने आपल्याला काही द्यावं अशा अपेक्षेने ते भक्ती करत असतात. आम्ही एवढे सोमवार केले, आम्ही एवढी चतुर्थीचे उपवास केले, आम्ही एवढ्या वाऱ्या केल्या, आम्ही एवढं अमुक केलं आणि देव आम्हाला काहीच देत नाही. लोक नवस करतात. माणसं नवस करतात आणि मग नवस केल्यानंतर देवाने जर तो नवस पूर्ण केला नाही, त्याची इच्छा जर पूर्ण केली नाही तर मग त्याचा देवावरचा विश्वासच उडून जातो. काही उपयोग नाही म्हणतो या देवाला जाण्यात, काय अर्थच नाही. पंढरपूरचा पांडुरंग काही 4 वाऱ्या करून काही पावत नाही, छे इथं जाण्यात काही अर्थच नाही म्हणतो. मग त्यापेक्षा शिर्डीला गेलेलं बरं म्हणतो. तिकडे ते लगेच देवावरचा विश्वासच उडून जातो. लगेच देव चेंज करून टाकायचा. लगेच अशा प्रकारची त्याची तात्पर्य असं आहे की अशा कामिक भावनेने केली जाणारी भक्ती, इच्छा ठेवून भक्ती करणं हा भक्तीचा अशा प्रकारचा मोठा दोष मानला गेलेला आहे. पण ही भक्ती आपणच करतो असं नव्हे. म्हणजे आपण सामान्य माणसं सत्यनारायणाची जी अशा प्रकारची पूजा करून जी गोष्ट मागून घेतात
सत्यनारायणाकडून आपण पाहतो श्रावणामध्ये विशेषतः सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि सत्यनारायणाच्या पूजेमध्ये त्याला मागून घेतलं जातं. ब्राह्मणाकडून संकल्प सोडला जातो, अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम योग ऐश्वर्य आरोग्य धन धान्य अमुक सगळं काय आपल्याला मिळावं अशी अपेक्षा करून सत्यनारायण करायचं. ही भक्ती कोणती आहे? ही कामिक स्वरूपातली आहे. पण सत्यनारायणातली ही यातली निकृष्टातली निकृष्ट भक्ती तर आहेच, पण कर्मठांची सुद्धा भक्ती अशा प्रकारची कामिक स्वरूपातलीच आहे. कर्मठ लोक काय करतात? यज्ञयागादी कर्म करतात आणि यज्ञयागादी कर्म केल्यानंतर मग काय करतात? स्वर्गातले भोग मागतात. आपण लौकिक भोग मागतो, आपण अशा प्रकारची संपत्ती मागतो, आपण अशा प्रकारची स्त्री मागतो, आपण सत्ता मागतो. कर्मठाने यज्ञयागादी विधी केल्यानंतर मग त्यातून काय मागतात? ते स्वर्गाचे भोग मागतात. स्वर्गीय भोग मिळावे, इंद्राचं पद मिळावं, पदाची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची अपेक्षा करून कामिक भावनेने ती भक्ती केली जाते. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्गसुख भोगी जे मनोहर अशा प्रकारची अपेक्षा ठेवून ती भक्ती करतात. पण तशी भक्ती केली तरी काय आणि सत्यनारायणाची पूजा केली काय? दोघीचा अशा प्रकारचा भाव एकच असतो, दोन्हीमधला अर्थ एकच असतो. या प्रकारची ही कामिक भक्ती. मग कामिक भक्ती करायची नाही आणि मग देवाची इच्छा अशा प्रकारची देवाची भक्ती करायची असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग देवाची भक्ती तरी कशाला करायची? देवाला जर काही मागायचंच नाही तर भक्ती का करायची? मग नुसतीच भक्ती कशी करायची? काहीतरी मिळण्याकरता भक्ती केली पाहिजे का नको? नुसतीच भक्ती करण्यात तरी काय अर्थ आहे? असं जर तुम्ही म्हणत असाल तर महाराज याच्या बाबतीत असं सांगतात की देवाची भक्ती ही देवाकरताच करावी लागते. देवाची ये चाडे आळवावे देवा, देवाची ये चाडे आळवावे देवा. बाकी त्यात इच्छा असता कामा नये. आणि खरं सांगायचं झालं तर भगवान असं अर्जुनाला म्हणतात की अर्जुना खरं म्हणजे मी कोणाचं काही घेतही नाही कोणाला काही देतही नाही. अशा प्रकारे नादत ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. मी विभू अशा प्रकारचा व्यापकत्वाने मी भरलेला असल्या कारणामुळे मी कोणाचं काही घेत नाही, कोणाला काही देत नाही. पण लोक अज्ञानाने मोहित झालेले असल्या कारणामुळे माझ्यावर मनुष्यपणाचे आरोप करतात आणि माझ्याकडून काही मिळण्याची अपेक्षा करतात. आपल्याला जे मिळतं आहे ते देवाकडून मिळत नसतं. आपल्याला ऐश्वर्य मिळालं, आपल्याला पैसा मिळाला, आपल्याला सत्ता मिळाली, मी कशामुळे मिळालं? देव देत नाही. ते आपल्या कर्माने मिळालेले, आपल्या प्रारब्धाने मिळालेले. जे जे काही प्राप्त होणार आहे किंवा जे असलेलं जे जातं तेही आपल्या प्रारब्धामुळे जातं, नसलेलं जे येतं तेही आपल्या प्रारब्धामुळे येतं. म्हणून तर महाराज म्हणतात अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, आयुष्यामध्ये जे जे काही प्राप्त होत असतं ते आपल्या प्रारब्धातल्या गोष्टी असतात. आपल्या प्रारब्धातून त्या प्राप्त होत असतात. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, सोस करसी वाया, भजमना पंढरी राया. हे प्रारब्धानं आपल्याला प्राप्त होतं. तुमचं जर प्रारब्ध बळकट असेल तर तुम्हाला घरी बसून प्राप्त होतं.
आणि प्रारब्धातच नसेल तर तुम्हाला कधीच ते प्राप्त होऊ शकत नाही. अशा प्रकारे तुमचं भाग्य अशा प्रकारचं उदयाला आलं. माऊली सांगतात, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घरी घे. तुमचा भाग्योदय झाला तर घरी चालत लक्ष्मी येते, नको म्हणलं तरी येते. तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये एक सावकार होते, फार मोठी संपत्ती असलेले, मोठे धनवान होते, फार संपत्ती, शेती वाडी जमीन जुमला, नोकर चाकर, व्यापार उद्योग, घडी गाड्या घोडी, सगळं 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 ऐश्वर होते. खूप संपत्ती, खूप संपत्ती, कोट्याधीश होते. आणि पैसे, खूप पैसे, अगदी नोटाची अशा प्रकारची थप्पी लागलेली असायची. पोते भरून बंगल्याच्या तळघरामध्ये अशा प्रकारचे आणखी त्याच्या थप्प्या लावून ठेवले होते पैशाचे. सोनं नाणं नोटा अमुक तमुक, इतकं गडगंज संपत्ती, गडगंज संपत्ती. एके दिवशी मालकीनबाईंना बंगल्यातल्या तळघरामध्ये काहीतरी काम निघालं म्हणून त्या निघाल्या तळघरात उतरण्याकरता. आणि मग खाली तळघरात पायऱ्या उतरत त्या खाली जायला लागल्या. त्या तळघरात ते सगळं संपत्ती रचून ठेवलेली, एकावर एक अशा प्रकारच्या थप्प्या लावलेल्या, गोण्यावर गोण्या लावलेल्या, पोत्यावर पोती रचलेली. मालकीनबाई पुढे गेल्या आणि खाली उतरल्यानंतर कसं काय कोण जाणे, पण एकदम वरचं असणारं अशा प्रकारचं जवाहीर दागिने नोटा याने भरलेले एक जे पोतं होतं ते तिथून निसटलं ते नेमकं यांच्या अंगावर पडलं. मालकीनबाईच्या अंगावर आता सोनं जरी असलं तरी तो धातूच आहे, तो जडच आहे. त्यामुळे त्याच्या ओझ्यानं त्या खाली पडल्या आणि त्याचा इतका मार जोरात बसला, त्यांच्या कमरेवर मार बसला. अशा प्रकारचं त्यांना उठता येईना, हलता येईना, चालता येईना, काहीच करता येईना. त्या ओरडू लागल्यावर नोकर चाकर धावत आले. कसं तरी त्यांना उचललं आणि उचलून त्यांना अशा प्रकारचं वर आणलं, डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने सांगितलं यांचं आता एकतर वय झालेलं आहे आणि नेमकं मांडीचं हाड क्रॅक अशा प्रकारचं झालेलं आहे, त्यांना चालणं आता कठीण झालेलं आहे, तेव्हा आता त्यांना चालता येणार नाही, लवकर पुढे काही दिवसानंतर पाहू. म्हणून काहीतरी उपचार सुरू केली. एका खाटेवर पडून राहिला. त्यांना तो राग आला, काय या संपत्तीला घेऊन करायचं म्हणून. ज्या संपत्तीनं आपल्याला अशा प्रकारचं चालतं बोलतं शरीर आपल्याला एका ठिकाणी बसायची पाळी आली, त्या पैशाला घेऊन काय करायचं. एके दिवशी त्यांना एवढा जो संताप आला, त्या संतापाच्या भरात त्या सावकाराला म्हणलं की काय करायचं, लावा म्हणजे काढी या पैशाला तुमची, करायचं काय म्हणते. मला इथून कुठं जाता येत नाही ना, काही करता येत नाही ना, काही हे करता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा आधार घेऊनच मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इकडून तिकडं जायचं, साधं बाथरूमला जायचं म्हणलं तरी कोणाला तरी धरून मला न्यावं लागतं, जेवायचं म्हणलं तरी कोणाच्या आधाराने मला जेवावं लागतं, काय तुमच्या संपत्तीला घेऊन करायचं. सावकाराने ऐकलं म्हणजे खरं आहे म्हणजे खरं, किती संपत्ती म्हणले आपल्यापाशी, किती संपत्ती, काय करावं, करायची तरी काय म्हणले आपल्याला एवढी संपत्ती. मग आता संपत्ती आहे खरी, पण आता मग ती घालवायची कशी. काहीतरी घटना घडली पाहिजे म्हणजे संपत्ती निघून जाईल. मग काय करावं म्हणजे आपण राजाचा अपराध करावा, गुन्हा आपण केला की मग राजा आपल्याला दंड दिले की आनंदाने आपण तो दंड भरू, कितीही घेऊन जाऊ. आता हा अपराध तरी कसा करावा, गुन्हा तरी कसा करावा. सावकार एका चांभाराकडे गेले. चांभाराला म्हणले, हे बघ मला एक चांगला जोडा शिवून द्यायचा, कारण मखमली नक्षीदार आणि एकच द्यायचा. चांभार म्हणले, एकच जोडा, 2 जोडे असतात, एकाच पाहिला, एका पाहिला लंगडा आहे का, तर बाकीचं विचारू नकोस. फक्त एक चांगला उत्तमपैकी भारीपैकी अशा प्रकारचा मखमल असणारा आणि त्याला चांगला नक्षीबाज असणारा हा जोडा तुम्हाला तयार करून दे. काय हरकत नाही. तो जोडा चांगला बनवला, उत्कृष्ट अशा प्रकारचा लाल भडक तो जोडा. आणि मग सावकार तो जोडा काखेत मारून दरबारात निघाले. राजवाड्यामध्ये दरबार भरलेला होता. सरकार सिंहासनावर बसलेले होते, प्रधान मंडळ होतं, मंत्रिमंडळ होतं, दरबारी लोक होते, अशा प्रकारे फुजरे होते, नोकर चाकर होते, अब्दागिरी धरणारे होते, अंगरक्षक होते. दरबार भरलेला होता. सगळं काही अशा प्रकारचं त्या ठिकाणी नित्याप्रमाणे काम चाललेलं होतं. याने आतमध्ये प्रवेश केला, महालामध्ये प्रवेश केला, दरबारात प्रवेश केला.
द्वारातून आत गेल्याबरोबर समोर सिंहासनावर राजा बसलेला असा. राजा समोर बसलेला पाहिला त्याने राजाकडे, काखेतला जोडा घेतला, बरोबर राजाचा नेम धरून अशा प्रकारचा जोडा जोरात फेकून मारला. राजाच्या दिशेनं इतक्या वेगात जोरात तो जोडा फेकून मारला की तो जोडा गेला, तो थेट राजाच्या मस्तकावर जाऊन बसला. मुकुटावर तो जोडा जाऊन आदळला, मुकुट खाली पडला. राजाही अशा प्रकारचा थोडा सटपटला. हे पाहिल्यानंतर लोक अवाक झाली सगळे. एकदम अशा प्रकारचे रक्षक धावले. त्यांनी त्याला जेरबंदच केला त्या सावकाराला. सगळे अशा प्रकारचे धावत पडत आले. अरे 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 काय करतो, हे काय करतो, सरकारवर थेट जोडा फेकून मारला, जोडा फेकून मारला, याला देहदंड दिला पाहिजे. लगेच काढण्या लावल्या, त्याला जिकडे तिकडे अशा प्रकारचा जेरबंद करून टाकला. राजाच्या लक्षात आलं नाही याने अशा प्रकारे आला काय दरबारामध्ये, समोर उभा काय राहिला, एकदम जोडा काय काढला, त्याने माझ्या दिशेने फेकून काय मारला, हा काय प्रकार आहे म्हणजे. राजाने पाहिलं अरे बापू, तर त्या मुकुटामध्ये एक अत्यंत विषारी अशा प्रकारची इंगळी जाऊन बसलेली होती, जाल विष असणारी. आणि त्या जोड्याच्या आघाताने आणि तो मुकुट खाली पडल्यामुळे ती इंगळी त्या मुकुटाच्या आतल्या बाजूलाच मरून पडलेली होती. राजाने बारकाईनं पाहिलं. थांबा थांबा म्हणले, थांबा, तुम्हाला दिसलं का म्हणले. म्हणजे काय, अहो या माझ्या राजमुकुटामध्ये आतल्या बाजूला एक अत्यंत विषारी असणारी ती इंगळी जाऊन बसलेली होती. ती माझ्या मस्तकावर तो मुकुट होता. काही वेळा तर मी लक्ष दिलं नसतं किंवा ते लक्षात आलं नसतं, आणि जर ती इंगळीने मला डोक्याला दंश केला असता तर काही क्षणात माझा मृत्यू निश्चित झाला असता. सावकाराला कसं काय कळलं कुणास ठाऊक, पण त्याला सांगण्याला सुद्धा वेळ मिळाला नाही. त्याने जोडा फेकून मारला आणि माझ्या अशा प्रकारचा मुकुट खाली पडून ती इंगळी मारून टाकली. केवढा उपकार म्हणजे प्राण वाचवले म्हणले त्यांनी. सोडा त्याला, जेरबंद काय करता. सगळ्यांनी येऊन पाहिलं, खरंच इंगळी मरून पडली होती. अरे म्हणले, मग आता काय म्हणले, अहो एवढं मोठं माझे प्राण वाचवणाऱ्याला तर मी काहीतरी सन्मान केला पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे. मग काय करा, असं करा म्हणले, 10 उंट घ्या, 10 उंटावर अशा प्रकारचे मोठमोठे पेटारे बनवून धन अशा प्रकारचं ठेवा, सोन्याच्या मोहरा भरा, दागदागिने भरा, हिरे मोती माणकं भरा, ते पेटारे त्या सोन्या भरून त्या उंटावर ठेवा आणि असे 10 उंट यांच्या घरी पोचतात, द्या यांना. अशा प्रकारचा यांचा सत्कार करा, यांचा गौरव करा. आज राजाचा प्राण वाचवलाय. ठीक आहे, मग मंत्री अशा प्रकारचे आले, 10 उंटाचा तांडा घेऊन सावकाराच्या घरी. सावकारीणबाई बसलेच होते पुढं खाट्यावर अशा प्रकारचे करत. त्यांनी पाहिलं की अशा प्रकारचे एकामागे एक उंट यायला लागलेले आहेत. पुढं मंत्री आहेत, काही अशा प्रकारचे दिवाण जे आहेत, काही लोक आहेत. ते आले मोठ्या आदबीने मालकीनबाईला सांगू लागले, सरकारने हे पाठवले आपल्याकरता. म्हणजे काय, हे सगळं धन तुमच्याकरताच दिले म्हणजे काय आहे, हे 10 उंटावर असणारे सगळे हे सोनं नाणं जड जवाहीर अशा प्रकारे हे पैसे अडके सगळं तुमच्याकरता. किती पाठवले म्हणजे 10. कशा करता, सावकारांनी राज्य सरकारांचा प्राण वाचवलेला आहे म्हणून राज्य सरकारने काहीतरी त्यातून उतराई व्हावं म्हणून हे अशा प्रकारचं धन पाठवलेलं आहे. ती म्हातारी म्हणू लागली, सावकारीण म्हणू लागली, तुझ्या राजाला म्हणावं ह्या धनाला काडी लाव, त्याच्या पायात तर माझी अशी अवस्था झाली आहे, जा घेऊन ते परत म्हणले. मला यातला एक सुद्धा अशा प्रकारचा कण नको म्हणले, अंश सुद्धा आण नको म्हणले माझ्यापासून. तेही मंत्री अवाक झाले. अहो एवढं मोठं धन चालत घरी आलेलं हे सरळ नाही म्हणते, घेऊन जा म्हणते. मी म्हणले, अहो पण राज्य सरकारने पाठवले, कोणीही पाठवू दे म्हणले, मला यात अजिबात काही नको म्हणते, जा घेऊन हाकल ते सगळं, घेऊन जा सगळं. हातात झाला मंत्री. पुन्हा गेला राजाकडे, दरबारात गेले, खाली मान घालून उभा राहिले मंत्री महोदय. राजाने विचारलं, काय झालं, केलं का पोच सगळं सामान घरी दिलं का, सगळं अशा प्रकारचा सन्मान केला का त्यांचा. नाही केला म्हणते. का, मालकीनबाईने ते घेतलं नाही. नको म्हणल्या, नको तर म्हणल्याच, पण त्याच्याही पुढे असं म्हणू लागलं, तुमच्या राजाला काही कळतं का, हे 10 उंट कशा करता पाठवून दिले, मला त्याची काही गरज नाही म्हणलं, घेऊन जा परत असं म्हणलं. राजाने जरा डोकं खाजवलं. म्हणजे मालकीनबाई अशा म्हणल्या, सावकारीणबाई म्हणल्या 10 मिनिटं कशा करता पाठवले, असं का बरं म्हणले असतील. आणि मग राजाच्या डोक्यात प्रकाश पडला, बरोबर आहे म्हणजे सावकारीणबाईचं अगदी बरोबर आहे. काय बरोबर आहे, अहो माझे प्राण वाचवले, राजाचे प्राण वाचवले,
आणि फक्त 10 उंटावरच भागवतोय मी. का राजा आहे का भिकारी आहे? अजून 10 उंट घ्या आणि 20 उंट त्याच्या घरी पाठवा म्हणून. संपत्ती जात अपैसे घरी. ज्ञानोबरांचं हे वचन आहे. प्रारब्धात असलेलं धन आपोआप चालत येतं आणि नसलेलं तर असलेल्याचे कोळसे होतात. धन अभाग्या कोळसे महाराज म्हणतात. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की अशा प्रकारच्या या गोष्टी प्रारब्धाधीन असल्या कारणामुळे मनुष्याने आपल्याला देवाने काय द्यावे याच्याकरता हट्ट धरूच नाही. साधू संतांना शरण जायचं आणि म्हणायचं आम्हाला काहीतरी द्या. प्रपंचातलं मागतात, संसारातलं मागतात, विषयासंबंधातलं मागतात. असल्या गोष्टी मागच धरलो नाही माणसाने. देवाची चाडी आळवावी देवा ओस देह भावा पाडून या. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं कामना असणं, इच्छा ठेवून भक्ती करणं हा भक्तीतला दोष मानला गेलेला आहे. आणि भक्तीतला चौथा दोष आहे व्यभिचारी भाव. व्यभिचारी भाव याचा अर्थ असा की एकामध्येच सगळे देव अंतर्भूत आहेत, एकामध्ये सगळ्या देवाची रूपं आहेत. अशा एकविध भावाने भक्ती करणं याला अव्यभिचारी भावाची भक्ती म्हणतात. नाहीतर आम्हाला हाही देव पाहिजे, तोही देव पाहिजे, तीही देवी पाहिजे, हीही देवी पाहिजे, अशा अनेक देवदेवता करणाऱ्यांच्या ठिकाणी हा भाव सिद्ध होत नाही, ही भक्ती सिद्ध होत नाही. एक अशा प्रकारची एकविध भावाने भक्ती केली पाहिजे. महाराजांनी त्याच्याकरता अशा प्रकारचं दृष्टांत दिलेलं आहे की पतिव्रता स्त्री जशी आपल्या पतीशिवाय अन्य कुणाचा विचार जसा मनात आणत नाही, त्याप्रमाणे आम्ही एका पंढरी रायाशिवाय दुसरं कुठलंच आम्हाला देव अशा प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी आम्ही जाणत नाही. त्याच्यामध्ये सगळे देव आहेत. आमचा देव तरी हाच आणि आमची देवी तरी हीच. अशा प्रकारे कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी आमची देवी ही आहे. आणि नाहीतरी देवाच्या ठिकाणी देवीचं रूपक ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा केलंय की नाही. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली संती देखिली, वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. ज्ञानोबरायांनी देवामध्ये अंबाबाई पाहिली, पांडुरंगामध्ये अंबाबाई पाहिली. आमचा देव तरी हाच, आमची देवी तरी हीच. याच्यामध्ये अशा प्रकारचा अव्यभिचारी भाव, जसा पतिव्रतेच्या ठिकाणी जसा अव्यभिचारी भाव असतो तसा आमच्या भक्तीच्या बाबतीत अव्यभिचारी भावाने आम्ही भक्ती करतो. आम्हा नारायण लांब घेतली तरी सर आल्याबरोबर खूप गरम झालं होतं. आता ठीक आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. अशा प्रकारचा अव्यभिचारी भाव भक्तीमध्ये असला पाहिजे तर ती भक्ती सिद्ध होते. असे 4 दोष विरहित भक्ती असणं म्हणजे ती निर्दोष स्वरूपाची भक्ती आहे. म्हणून भक्तीमध्ये दंभ असता कामा नये, भक्तीमध्ये पापवासना असता कामा नये, भक्तीमध्ये कामना असता कामा नये आणि भक्तीमध्ये व्यभिचारी भाव असता कामा नये. सगळ्या साधू संतांनी एका पंढरी राया वाचून दुसरं कुठलं कोणाला मान्यच केले नाही. ज्ञानेश्वर महाराज पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी आले आणि नामदेवराया म्हणून लागले की नामदेवराय मला तुमच्याबरोबर तीर्थयात्रा करायची आहे, आपण तीर्थयात्रेला जाऊया, सगळी देवदेवता पाहूया
भूतळीची तीर्थे पहावी नयनी ऐसे अर्थमनी विष्णुदासा असं ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा इच्छा व्यक्त केली तेव्हा नामदेवराय म्हणतात की मला कशाला कुठे नेता म्हणून. त्रिभुवनेचे वैभव सांडून या दुरी झालोसी भिकारी पंढरीचा. अशा प्रकारे या लागी शरीर करवती पुडली दुर्जय तोडिली मायाजा. अशा प्रकारचं असताना मला पंढरीशिवाय दुसरं कुठं काही जावं असं मला वाटत नाही. सर्व भावे मद ते रूप आवडे जे पुंडलिका पुढे उभे असते. अशा प्रकारे असा एकविध भाव ज्याच्या ठिकाणी असतो त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. म्हणून भक्तीमध्ये व्यभिचारी भाव असता कामा नये. अशा 4 दोष विरहित असणारी जी भक्ती असते ती निर्दोष स्वरूपातली भक्ती असते. निर्दोष स्वरूपातली भक्ती म्हणजे कशी असते तीच गोष्ट महाराज या अभंगातून सांगतात. जाणे भक्ती भक्तीतल्या जिव्हाळ्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे महाराज यथार्थपणाने या अभंगामध्ये सांगतात. आणि अशा जिव्हाळ्याची भक्ती ज्यांनी जाणलेली आहे त्यांच्या संबंधाने उद्गार करतात. अशी जर भक्ती कोण जाणत नसेल तर तो कुणीही असला तरी माझ्या मनाला येत नाही. मग हा भक्तीतला जिव्हाळा काय आहे, हा जिव्हाळा शब्द महाराज का या ठिकाणी अशा प्रकारचं सांगतात याच्याबद्दलचं काय वर्म या शब्दामध्ये आहे याचा विचार आपण नंतर करूया. आधी चाली म्हणा भजन घेऊ मग पुढचा विचार बरं. गुरुमाऊली सिंगल चाली. सर्व भजनी म्हणून एक विनंती आहे, कृपया सर्वांनी सिंगल चाली घ्या. मळगी भजनी मंडळ. जाणे भक्तीचा जिव्हाळा दैवाचा
करणार यरनाळ भजनी मंडळ आणि माझे मना आणि माझे मना आणि सोनाली भजनी मंडळ या लवकर माहीत जाऊया. चला सोनाली भजनी मंडळ सोनाली नंतर खडकेवाडा पण येऊन थांबा लगेच माहीत जाऊ. अनेक नोहे माझ्या मना अनेक नोहे माझ्या मना अनेक नये माझ्या सगळे संप आधी कोण मंडळ खडकेवाडा घ्या खडकेवाडा. चला चला लवकर या. आणि हे माझ्या मना आणि हे माझ्या मना आणि माझ्या मना आणि माझ्या
संपत आलेली आहे. 11 वाजले. कीर्तनाची वेळ नव्हती, 11च आहे ना. गाडी वेळेवर जर स्टेशनात गेली तर मग प्रवाशांना त्या प्रवासाचा आनंद आहे. आणि मग भलता जर लेट होत गेला तर मग काय करणार. थोडक्यात माझा विषय पुढचा आटपतो मी. आणि जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणिक नाही माझे मना. हो का पंडित शहाणा. जिव्हाळा शब्द वापरलेला आहे. भक्तीचा जिव्हाळा त्याने जाणला तो दैवशाली, तो दैवाचा पुतळा आहे. जिव्हाळा या शब्दाचा अर्थ काय. जिव्हाळा म्हणजे प्रेम, आपुलकी, आस्था, अशा प्रकारे जिव्हाळा. पाझर, विहिरीला पाणी लागलं आणि नोकर सांगत आला पाणी लागलेलं आहे विहिरीला, खडकातून पाणी यायला लागलं. मालकाने विचारलं ठीक आहे पाणी यायला लागलं हे बरोबर आहे, पण त्या खडकाला जिव्हाळा आहे का काही. म्हणजे त्या पाण्याच्या ठिकाणी त्या खडकामध्ये काही जिवंतपणा आहे का. तो पाझर जिवंतपणाचा आहे का, त्याला जिव्हाळा आहे का. जिव्हाळा याचा अर्थ पाझर त्याच्या ठिकाणी असणार. व्यवहारात जसा हा जिव्हाळा म्हणला जातो तसं जिव्हाळ्याचा दुसरा अर्थ आहे प्रेम, आस्था, आपुलकी, आत्यंतिक प्रेम. भक्ती म्हणजे काय. भक्ती म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजेच भक्ती. भक्तीचं दुसरं नाव प्रेम आहे आणि प्रेमाला दुसरं नाव आहे भक्ती. हे मी सांगत नाही, भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षीने असं म्हटलेलं आहे, सातो अस्मिन परमप्रेमरूपा इति भक्ती. अशा प्रकारे भक्तीचं लक्षण सांगत असताना, भक्तीचं स्वरूप सांगत असताना नारदांनी असं म्हटलेलं आहे की भगवंताविषयीचं परमप्रेम ज्याच्या ठिकाणी असते त्यालाच भक्ती म्हटलेलं आहे. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. अशा प्रकारे ज्याच्या प्राप्तीमध्ये सिद्ध अवस्था प्राप्त होते, तृप्तीचा अनुभव येतो, अमृतत्व अशा प्रकारचं प्राप्त होतं, असं ज्याच्यामध्ये प्रेम आहे, असं प्रेम असणं हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. प्रेमाचे प्रकार अनेक आहेत. प्रापंचिक दृष्टिकोनातून, वैषयिक दृष्टिकोनातून जे प्रेम सामान्यतः लोक जे मानतात ते विषयाच्या संबंधातलं प्रेम आहे. फार झालं तर स्वतःच्या शरीरासंबंधातलं प्रेम आहे. पण या प्रेमाला अंत आहे, शेवट आहे, दुःख देणारं हे प्रेम आहे. परिणामी या प्रेमातून विरह आहे, या प्रेमातून ताटातूट आहे. हे प्रेम वेगळी स्वरूपातलं प्रेम आहे. पण भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेले जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या योगाने अखंड अशा प्रकारच्या आनंदाची प्राप्ती होत राहते, सुखाची प्राप्ती होते. असं ते खरं प्रेमाचं स्वरूप आहे. प्रेमाचं खरं स्वरूप त्याच्यामध्ये. म्हणून भक्तीमध्ये हे प्रेम ज्ञानामध्ये नाही आहे, हे प्रेम योगामध्ये नाही, हे प्रेम शहाणपणामध्ये नाही. मी बाकीच्या ज्ञानाच्या वगैरे किती जरी गोष्टी केल्या तरी प्रेमाशिवाय अशा प्रकारची भक्ती सिद्धच होत नाही. आणि याच्याही पुढे सांगू का, ज्ञानसुद्धा प्रेमाशिवाय प्राप्त होत नाही. श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, भक्तीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही असं स्वतः भगवान सांगतात. श्रद्धावान लभते ज्ञानम. अशा प्रकारे जो श्रद्धाशील असतो, ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे, ज्याच्या ठिकाणी प्रेम आहे, त्याच्याबद्दल ज्याच्या ठिकाणी आस्था आहे, त्यालाच ते ज्ञानही प्राप्त होतं. म्हणून ज्ञानाच्या आधी भक्ती आहे, ज्ञानाच्या आधी भक्ती आहे. भक्तीशिवाय ज्ञान नाही. ज्ञानाशिवाय भक्ती असू शकते, भक्तीशिवाय ज्ञान असूच शकत नाही. आधी भक्तीच आहे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म इथे पुष्कळ अशा प्रकारे प्रमाण सांगता येते. तात्पर्य असं की असं प्रेमास्पदता त्याच्या ठिकाणी आहे. ते प्रेम कसं पाहिजे, नारदांनी याच्याकरता उदाहरण दिलेलं आहे की ज्याचं विस्मरण झाल्यानंतर अत्यंत व्याकुळता निर्माण होते ते खरं प्रेम आहे. तद्विस्मरणात परम व्याकुलतेती यथा ब्रज गोपिका नाम. उदाहरण दिलेलं आहे. वृंदावनामधल्या गोपिकांचं भगवंताविषयीचं आत्यंतिक प्रेम जसं आहे त्या प्रेमालाच भक्ती म्हटलेलं आहे. हे खरं प्रेम आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात
भक्तीचं स्वरूप जाणण्याकरता प्रेम पाहिजे आहे. म्हणून देवाला मागितलं ते प्रेम मागितलं. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान नाही. प्रेमाशिवाय जर अशा प्रकारचं ज्ञान असेल तर त्या ज्ञानालाही काही अर्थ नाही. त्याच्याकरता नाथ महाराजांनी याच अभंगामध्ये दृष्टांत दिलेला आहे. रांडवीने जेवी शृंगारू केला प्रेमेविन झाला ज्ञानी कैसा. विधवा स्त्री असती आणि त्या विधवा स्त्रीनं कितीही जरी अशा प्रकारची आभूषणं परिधान केलेली असली, अनेक प्रकारचे अलंकार जरी तिने अंगावर घातलेले असले तरी तिला ते शोभा देत नाही. तिने डोक्यावरती घातले, कानातले घातले, गळ्यातले घातले, हातातले, दंडातले, कमरेतले, सगळे पायाला नकशकांत अलंकाराने लखडलेले, हे सगळं खरं आहे. पण सौभाग्य चिन्हच नसेल तर मग ते शोभा देत नाही. हे मी म्हणत नाही, नाथ महाराज म्हणतात. रांडवेने जे मी शृंगारू केला, अशा स्त्रीने जर शृंगार केला तर त्या शृंगाराला काही अर्थ नाही. मग खरा शृंगार कोणता आहे? अमालंकार. अशा प्रकारे मुद्राचे शृंगार, तुळशीचे हार, हे अलंकार. सौभाग्य चिन्ह हे आहे. स्त्रीला जसं सौभाग्य चिन्ह म्हणजे मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू, तसं वारकऱ्याचं सौभाग्य चिन्ह म्हणजे गळ्यात तुळशीची माळ आणि मुद्रा धारण करणं. अशा प्रकारे गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हालेने वैष्णव पुष्कळ वर्णन करते. तात्पर्य असं की असं प्रेम पाहिजे. प्रेमाशिवाय या गोष्टी असतात उपयोगाच्या नाही. प्रेमाशिवाय तुम्ही किती गोष्टी केल्या तर त्याला काही अर्थही राहत नाही. मग हे प्रेम कसं आहे? मग या प्रेमाचं स्वरूप आम्हाला सांगा, समजावून कसं आहे ते प्रेम. तुम्ही विषयातलं प्रेम सांगू नका, वासनेचं प्रेम सांगू नका, लौकिकातलं प्रेम सांगू नका, तात्कालिक स्वरूपातलं प्रेम सांगू नका, स्वार्थाने अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी प्रेरित असणारं प्रेम सांगू नका. विशुद्ध प्रेम कसं आहे, शुद्ध प्रेमाचं स्वरूप काय आहे ते सांगताच येत नाही. मुळात खरं प्रेम काय आहे हे शब्दाने सांगता येत नाही. हे मी सांगत नाही, नारायणांनी भक्तिसूत्रामध्ये त्याचं सूत्र सांगितलेलं आहे, अनिर्वचनीयम. बस प्रेम कसं आहे आणि याचाच अनुवाद महाराजांनी प्रमाणात केलेला आहे. प्रेम ने सांगता बोलता दासता, प्रेम ने सांगता प्रेम कसं आहे आम्हाला सांगा. नाही सांगता येत. दाखवा, नाही दाखवता येत. बोला, नाही बोलता येत. त्याचं स्वरूप अनिर्वाच्य. मग कसं कळणार आम्हाला? कळतं ना, अनुभव चित्ता चित्त जाणे. त्याला शब्दाचं कारणच नाही. त्यानं पाहिलं, तिनं पाहिलं, संपलं. बोलायची आता काम नाही, अशी स्थिती प्राप्त होते. प्रेमाच्या बाबतीत एकदा पाहिलं की संपलं. असं एकदा दृष्टी पडली, त्या नेत्रातून पाझर अशा प्रकारचा झाला, प्रेम पान्हा अशा प्रकारचा झाला, मग पुन्हा काही सांगण्याची, बोलण्याची, दाखवण्याची काहीच गरज लागत नाही. असं हे जे प्रेम आहे ते अनिर्वाच्य स्वरूपातलं आहे, पण ते अनुभव स्वरूप आहे. म्हणून त्याला भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात की मुका स्वागनवत. ते शब्दाने व्यक्त करता येत नाही. कसं शब्दाने व्यक्त करता येत नाही? पण व्यक्त करता येत नाही याचा अर्थ ते नाही असंही म्हणता येत नाही. सांगता येत नाही हे बरोबर आहे, पण सांगता येत नाही म्हणून ते नाही असंही म्हणता येत नाही. कशाप्रमाणे? मुका स्वादनवत. कल्पना करा, मुका मनुष्य. साखर सगळ्यांनाही गोड लागते. साखर खाल्ली की सगळ्यांनाच गोड लागते. सगळ्यांना साखर गोड लागते. सगळ्यांना जशी गोड लागते तशी मुका असलेल्या माणसाला सुद्धा गोड लागते. मुका म्हणजे ज्याला बोलता येत नाही असा.
मग एखाद्याला साखर दिली आणि माणसाला एखाद्याला विचारलं, का हो साखर कशी काय लागली तुम्हाला? तो म्हणजे गोड लागली, गोड आहे साखर. आणि ती साखर जर मुक्या माणसाला दिली आणि त्याला जर विचारलं साखर कशी आहे हो, त्याला सांगता येईल का? नाही, त्याला सांगता येणार नाही. पण त्याला गोड लागली नाही का? गोड लागली, पण गोड लागूनही त्याला सांगता येत नाही. अशा प्रकारचं मुक्या माणसाला बोलता येत नाही, पण अनुभव येतो त्यातला. जाता जाता दृष्टांत सांगतो. ग्रहण काळ असा पर्व काळ आलेला आणि मालकीबाईने सावकाराला सांगितलं, हो ग्रहणाचा काळ आहे, ग्रहण काळ सुरू झालेला आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ग्रहणाच्या काळात दानधर्म करावा, धान्यदान द्यावं, वस्त्रदान द्यावं, द्रव्यदान द्यावं, गोरगरिबांना अशा प्रकारचं दानधर्म करावं. चांगलं आहे, चांगली गोष्ट, काही हरकत नाही. म्हणजे काय पाहिजे ते दे, काय पाहिजे ते दे, सगळ्यांना ते लुळे आंधळे पांगळे अशा प्रकारचे जे कोणी येतील त्या सगळ्यांना तू भरपूर देत राहा. ठीक आहे. मग ग्रहणाचा काळ सुरू झाला. ग्रहण सुरू झालं की मालकीनबाईनं आपल्या गड्याकडनं एक पोतं दारात आणून ठेवलं आणि दाराच्या कट्ट्यावर मालकीनबाई स्वतः माप घेऊन बसल्या आणि गावात सांगितलं, या सगळ्यांना धान्य अशा प्रकारचं आज पर्वकाळावर मिळणार आहे गोरगरिबांना. मग सगळे अशा प्रकारचे गावातले असणारे गोरगरीब इकडचे तिकडचे सगळे, मग कुणी आंधळे होते, कुणी लुळे होते, कुणी पांगळे होते, कुणी कशी होती, कुणी कशी होती, सगळे यायची. मालकीनबाई पुढं आपली झोळी पसरायची, तिने आपलं धान्य ओतायचं, पाठीनं धान्य यायचं, भरपूर धान्य यायचं. तिने विचारलं, बाबा तुला काय झालं? आई साहेब काय सांगायचं, माझा पाय मोडलेला आहे, मला चालता येत नाही. घे बाबा तुला. तुझं काय आहे? माझा एक हातच तुटलेला आहे, मला हाताने काही करता येत नाही, घे तुला. दुसरा आला, आंधळा आहे म्हणला मी, आंधळा आहे, मला काही दिसत नाही, जन्मान नाही मी, घे बाबा तुला. अशा खुळे लुळे पांगळे आंधळे सगळ्यांना दिली. एक जण आला, आता तो चांगला होता पण आता आपण काय सांगावं म्हणून, म्हणून आला, झुळी पसरली. मालकीनबाईने विचारलं, तुला काय झालं? बाई मी मुका आहे म्हणला. आता मुका आहे असं आपल्या तोंडाने कधी सांगेल का? पण तू म्हणला, बाई मी मुका आहे. मुका आहेस का? मग तुला 2 पायलं धान्य घेऊन, 2 पाट्या धान्य त्याला दिली. असं धान्य वगैरे सगळं झालं. ग्रहण काळ सुटला, ग्रहण सुटलं, सगळं जिकडे तिकडे झालं. सावकार आले घरी. झालं का तुमचा दान धर्म? हो हो म्हणले, भरपूर दान दिलं म्हणले, भरपूर दान दिलं. असं कोणाकोणाला दिलं? सगळ्याला दिलं म्हणजे, जे जे कोणी मागायला आले ते सगळे अशा प्रकारे डोळे आंधळे पांगळे अमुक तमुक सगळे असे गोरगरिबांना दिलं. आणि मुक्याला सुद्धा दिलं. म्हणजे एक मुकासुद्धा आला होता. असं मुका आला होता? हो. तुला कसं काय कळलं तू मुका आहे? अहो त्याने तोंडाने सांगितलं मला मुका. असे मुके असलं ह्याला काय मुका म्हणतील का? असा मुका नसतो. मुक्याला बोलताच येत नाही, मुका सांगूच शकत नाही. म्हणून भक्तीचं प्रेमाचं स्वरूप सांगत असताना भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे, मुकास्वादनवर. मुक्याने आस्वाद घेतला तर तो जसा सांगता येत नाही पण त्याला त्याचा अनुभव येतो, तसं हे प्रेमाचं स्वरूप आहे. म्हणून तिची प्रेमाची 6 लक्षणं भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. 6 लक्षणं सांगितलेली आहेत. गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणवर्धमानम, अशा प्रकारे अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभवरूपम, ही 6 लक्षणं आहेत. गुणाची अपेक्षा करत नाही. प्रेम गुणाची अपेक्षा करत नाही. प्रेम तुमच्याकडनं काही इच्छेची अपेक्षा करत नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रेम अशा प्रकारचं वाढत राहतं. त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी अविच्छिन्नता असते, म्हणजे अखंड स्वरूप असतं. असे तुकडे तुकडे त्याचे पडत नाहीत. आज आहे उद्या नाही, काल नव्हतं आज आहे, असा प्रकार नसतो. अखंड प्रेम आहे, सतत प्रेम अशा प्रकारचं. बस अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अतिसूक्ष्मता आहे. प्रेमाच्या ठिकाणची सूक्ष्मता इतकी आहे की फारच ते सूक्ष्महून सूक्ष्म. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनुभवरूपम, अनुभव स्वरूप असणार अशा प्रकारचं प्रेम आहे. असं प्रेम ज्याने जाणलं त्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला. म्हणून ही जिव्हाळ्याची भक्ती ज्याने जाणली त्याला महाराज म्हणतात तुमची दैवाचा पुतळा. मग असं जिव्हाळ्याची भक्ती ज्याला कळली नाही, मग असा तो शहाणा असेल, तो ज्ञानी असेल, तो पंडित असेल, तो कुणीही असला तरी तो माझ्या कसोटीला उतरत नाही महाराज म्हणतो. तो कमी असून कसाही असेल. आम्ही पंडित कुणाला म्हणतो? पंडित तोची भाला
दृष्टीनं पंडित तो आहे की जो नित्य अशा प्रकारच्या भगवंताचं विठ्ठलाचं भगवत भजन करतो, त्याची भक्ती करतो, तो खरा पंडित. नाहीतर केवळ शब्द पांडित्य घेऊन करायचं काय? अशा प्रकारे उष्ट्या पत्रावळी करून या गोळा दाखवी ते कळा कवित्वाची असल्या पांडित्याला घेऊन करायचं काय? अशा प्रकारे तैसे शब्दज्ञानी करीती चावटी ज्ञानपोटासाठी विकून या. हा चावटपणा करतात केवळ ज्ञानपोटासाठी. काही अशा प्रकारचे काही नाही ते नाहीच त्यांच्या ठिकाणी. मग असले केवळ शब्दज्ञानाला घेऊन करायचं काय? तर शब्दज्ञानाने तरी काय प्राप्त होणार आहे आणि काय अशा प्रकारचा उद्धार होणार आहे? तैसे शब्दज्ञानी करीती चावटी ज्ञानपोटासाठी विकून या. त्याला महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. कागदी लिहिता नामाची साखर चाटिता मधुर गोडीने दी. कागद घेतला आणि कागदावर शब्द लिहिला साखर. आता साखर गोड असते पण आमच्या घरी साखर नाही. मग असं करा, हा साखर लिहिलेला कागद आहे, हाच घेऊन चाटा. मग काय कागद गोड लागेल का? कागदावर साखर शब्द लिहिला म्हणून काय कागद गोड लागणार आहे का? अहो त्याला साखरच खाल्ली पाहिजे. तसं शब्दज्ञानाने काही उपयोग नाही. पंडितपणाही सोडून द्या, शब्दज्ञानाचाही सोडून द्या, शहाणपणाही तुम्ही बाजूला ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांचा फार उत्कृष्ट अभंग आहे. हे जे पंडित म्हणून घेणारे आहेत ना, शब्द पांडित्य मिरवणारे, त्यामध्ये माऊली असं म्हणतात, एक पंडितपण मिरविती पंडितपण मिरवती श्रेष्ठ ज्ञान विकोणी भरती पोट हिंसे लागी वेद करिता ती पाठ 84 लक्ष जीवा आटव्या यात्रा भरली जनी देवा विमुख प्राणी विषयाची दाटणी भ्रांती आलेली. पुष्कळ मौलीचा मोठा अभंग आहे. तात्पर्य असं की अशा पंडितपणा या गोष्टी शब्दज्ञानाच्या या गोष्टी त्या आमच्या पुढे चालत नाहीत. भक्तीचा जिव्हाळाच त्याने जाणलेला असला पाहिजे. मग ती भक्ती कशी त्याने सिद्ध केली? नामरूपी जडले चित्त भगवंताच्या नामातून भगवंताच्या रूपातून जो अंतःकरण भगवंताशी तादात्म्य पावलेला आहे, चित्त भगवंताशी एकरूप झालेला आहे, असा तो भगवत भक्त जिव्हाळ्याने त्याने अशा प्रकारची भक्ती जाणलेली असते भगवंताशी. अशा प्रकारे महाराज म्हणतात की नाही, गोविंद गोविंद मना लागली या छंद. अशा प्रकारे गोविंद या नावाने त्याच्या रूपाशी त्या ठिकाणी तो इतका तादात्म्य झालेला आहे, एवढा तादात्म्य झालेला आहे. महाराज म्हणतात मग गोविंद ते काया अशी अवस्था अशा महात्म्यांची झालेली असते. त्याने खऱ्या भक्तीचा जिव्हाळा जाणलेला असतो आणि अशा भगवत भक्ताचं दास्यत्व करण्यामध्ये आपला उद्धार आहे असं महाराज म्हणतात. त्याचा दास मी अंकित. अशा भगवत भक्ताचं आपण दास जरी झालो तरी सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. त्यांची सेवा करण्यामध्ये, संतांची अशा महात्म्यांची सेवा करण्यामध्ये आपला उद्धार आहे, आपला उद्धार आहे. म्हणून तो महाराजांनी संतांना विनंती केली, मला तुमचा दास करू नका, पण निदान तुमच्या दासाचा दास तरी
तुमची ये दासीचा दास करून. तुमची दासीचा तात्पर्य असं आहे की अशा प्रकारे भगवंताच्या नामरूपातून सगुण भक्तिप्रेम सुखाचा साक्षात अनुभव ज्या महात्म्यांना आलेला असतो त्यानेच ही हिवाळ्याची भक्ती जाणलेली असते आणि अशा भगवत भक्तांच्या सेवेमध्ये संगतीमध्ये आपला उद्धार होऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित. अशी नवविध प्रकारची भक्ती ज्याने जाणलेली आहे तो शुद्ध अंतःकरणाचा असा आहे असं महाराज म्हणतात. अभंगाच्या उपक्रमामध्ये भक्तीचं अशा प्रकारचं प्रेमाचं स्वरूप सांगितलं आणि उपसंहारामध्ये महाराज अशा रीतीनं भक्तीचं नवविध प्रकार सहज आणखी त्या प्रकारातून वर्णन करतात. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तो सिद्ध. नवविध प्रकारची भक्ती भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविध भक्ती 9 प्रकारची भक्ती. श्रवण ऐकत राहणं भगवंताचं गुणगान कथा ऐकणं, कीर्तन त्याचं गुणगान करणं, नामचिंतन करणं, स्मरण त्याचं सतत स्मरण करत राहणं. अशा प्रकारची श्रवण कीर्तन स्मरण अर्चन त्याची पूजा अर्चा करणं, वंदनम त्याला नमस्कार करणं, दास्यम त्याच्याशी दास्यत्व करणं, सख्यम त्याच्याशी सख्य करणं, आत्मनिवेदन करणं. 9 प्रकारची ही भक्ती आहे. 9 प्रकारची ही भक्ती आहे. मग अशा भक्तीनं परिपूर्ण असणारा जो भगवत भक्त असतो तो शुद्ध अंतःकरणाचा आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तूची शुद्ध. याच्याशिवाय दुसरा कुणीही असो मग आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. जर तुम्ही शहाणे असाल, जर तुम्ही पंडित असाल, जर तुम्ही चतुर असाल, जर तुम्ही जाणते असाल तर सगळ्यांना मिळून ज्ञानेश्वर महाराजांनी एकच विनंती केली. गाते श्रोते आणि पाहते या
नावाचा अभंग आहे. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदे, दुश्चिते, सोहमभावी, पूर्णज्ञाते या सगळ्यांना विनवणी करतात. काय करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. भगवत स्मरण करा म्हणजे भक्ती करा. भज भजती हा जो संस्कृत धातूचा शब्द आहे त्याच्यातून भक्ती करणं हाच त्याचा अर्थ आहे. भक्ती करणं म्हणजे भजन करणं, भक्ती करणं म्हणजे नामचिंतन घेणं, भक्ती करणं म्हणजे त्याच्याशी प्रेम अशा प्रकारचं अर्पण करणं. अशा पद्धतीनं भक्तीचं स्वरूप महाराज या अभंगातून प्रगट करतात आणि सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुमची दैवाचा पुतळा, आणि कनय माझे मना, ओका पंडित शहाणा ज्ञानेश्वर बाणगे या गावामध्ये हा जो नामसप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच माझं कीर्तनाची ही सेवा होत आहे. पण ज्याच्या माध्यमातून ही सेवा इथं करण्याचा योग आला तेच गायब झाले. आता काय करावं म्हणलं, हे मला असं टांगून चाललंय तुम्ही, असं कसं काय? नाही म्हणजे तसं मी सांगितलं. म्हणून नामदेवराय सुतार यांचाही मला फोन आला. मग सगळ्या परिसरातले आपल्या गाव काय आहेतच, यर्नळकर आहे, भाटनांगरची मंडळी आहे आणि बाकी सगळी भौतिक देवकरांचीच मंडळी अशा प्रकारे खडावरची आहेत. तेव्हा हा योग प्रथमच इथं आलेला आहे. भाटनांगरला आलेलो आहे, यर्नळकर आहे, नेमाचीच गावं आहे. पण पहिल्यांदाच इथं येण्याचा योग इथं आणि हा सोहळा फार उत्कृष्ट रीतीने आपण करत आहात. मला फार बरं वाटलं तुमचा हा सगळा सहभाग बघून आणि प्रतिसाद पाहून. मंदिरातल्या मूर्ती तर अप्रतिम अशा प्रकारे विठ्ठलाच्या मूर्ती मोठ्या विलोभनीय आहेत आणि पाहत राहत अशा सुंदर मूर्ती आहेत. मंदिर आहे आणि आपण सगळे त्या ठिकाणी मोठ्या एकत्रितपणाने येऊन अत्यंत अशा प्रकारच्या आवडीनं श्रद्धेनं हा सगळा सोहळा पार पाडत आहात. आणि त्यात आम्हालाही त्यात सहभागी करून घेतलं हेही त्यात विशेषच मानायचे. तेव्हा झालेली ही सेवा भगवत चरणी समर्पित करूया आणि जगद्गुरु तुकोबारायांचं भजन एक वेळ 8 तासाने करून सेवेला इथे आपण विराम देऊया. तुकाराम तुकाराम
तुका म्हणे तुका म्हणे नवावे भक्ती जाणे तोची शोध भक्ती जाणे तोची शोध भक्ती जाणे तोची शोध भक्ती जाणे तोची शोध नवे माझे आणि कनो हे राज आणि कनो हे माझे माना आणि कनो